मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक. गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मनसैनिकांना बँकांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही हे पाहण्याचे आदेश दिले होते. मुंबईच्या साकीनाका परिसरातील येस बँकेत मनसेचं आंदोलन. मराठीतून कामकाज करा, अधिकाऱ्यांना गुलाबाचं फूल देत मनसे पदाधिकाऱ्यांच्या सूचना. राज ठाकरे यांच्या बँकेसंदर्भातील आदेशानंतर पुण्यातील मनसैनिकही ॲक्शन मोडवर. बंड गार्डन जवळच्या ICICI बँकेत जाऊन मराठीचा वापर केला जातो की नाही याची मनसैनिकांकडून तपासणी. पालघरमधील मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाऊन केली मराठी भाषेबाबतची पाहणी. ग्राहकांशी मराठीतूनच संवाद साधला जावा असा दिला इशारा. रायगडच्या अलिबागमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी सर्व बँकांमध्ये जात मराठीचा वापर होतो की नाही याची केली पाहणी. बँक व्यवस्थापकांना निवेदन देत मराठीची सक्ती करण्याची केली मागणी. बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंबरनाथ शाखेत मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ. अमराठी शाखा व्यवस्थापकानं उलट उत्तर दिल्याचा आरोप करत मनसे आक्रमक. सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा. साकी बिहार रोडवरील निवासी संकुलात एका सुरक्षा रक्षकानं मराठी भाषेचा अपमान केल्याबद्दल मनसैनिकांकडून मारहाण करण्यात आली होती. गंगेतील पाण्याबाबतच्या वक्तव्यावर शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलं. सेना भवन समोर गंगाजल शुद्धच आहे अशा आशयाचा बॅनर. सरवणकरांच्या बॅनर विरोधात मनसे आक्रमक. पोलीस आणि मनपानं वेळीच बॅनर न काढल्यास मनसेनं इशारा दिलेला होता. त्यानंतर सेना भवनाचा बॅनर हा काढण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी. मराठ्यांना संपायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला असा मजकूर. औरंगजेबाची कबर किती अंतरावर आहे याचाही उल्लेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्टमध्ये सामंजस्य करार. महाराष्ट्र आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात AI आधारित डिजिटल परिवर्तनासाठी भागीदारी झाल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती जाहीर. ओमप्रकाश शेटे 7 जणांच्या समितीचे अध्यक्ष. राज्य सरकारकडून 21 ते 24 एप्रिल दरम्यान मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन. महाबळेश्वरमध्ये 2 ते 4 मेच्या दरम्यान महापर्यटन महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. मालाड पठाणवाडी राड्याप्रकरणी शिवसेना नेते संजय निरुपम यांची कुरार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक. पोलिसांनी तत्परतेनं कारवाई केली नसल्याचा निरुपम यांचा आरोप. महापुरुषांची बदनामी करणारा प्रशांत कोरटकर उद्या जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं अर्ज करण्यात आज आलेला नाही. नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर तहसील पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सिंग यांची बदली. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश आणि गोपनीय माहितीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका. राज्यातील कंत्राटदाराचं 90,000 कोटी रुपयांचं बिल थकलं. कंत्राटदार संघटना पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात. राज्यातील कंत्राटदारांचे हजारो कोटी थकल्यानंतर नवीन कामांसाठी नियमावलींची चाळण. वारंवार होणारा रस्त्यावरील खर्च टाळण्यासाठी कडक दक्षता नियमावली जारी. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात स्थलांतरित होऊ नये यासाठी राज्य सरकारचं नवीन वीज धोरण. राज्यातील विद्यमान उद्योग शुल्काची सरासरी बिलिंग दर हा 10.85 रुपयांवरून 9.20 रुपये प्रति युनिटपर्यंत खाली. उन्हाळ्यात सुट्टीत कोकणात जाणाऱ्यांसाठी उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या. 7 एप्रिल ते 5 मे पर्यंत मुंबई ते मडगाव या विशेष रेल्वे गाड्या धावणार. मुंबई धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मिठागरांच्या जागा देण्यास विरोध करत हायकोर्टात जनहित याचिका. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावरून मिठागरांच्या जागांवरील बांधकामाला याचिकेतून उत्तर. नाशिक शहरात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे कांदा आणि द्राक्ष पिकाला फटका बसण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. नाशिक शहरासह ग्रामीण भागातला गारपिटीनं झोडपून काढलं. माणसवंगी आणि ओढा गावासह परिसरात गारपीट.
नाशिकच्या बागलाण तालुक्यात ताहराबाद परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, कांदा, डाळिंब तसंच भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता. कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीत शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद, प्रशासन विना परवानगी उभारलेला पुतळा काढण्याच्या तयारीत, शिवभक्तांचा संताप. नागपुरात दीक्षाभूमी ते संविधान चौकापर्यंत शांती मार्चचं आयोजन, बोधगयेचा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, आंबेडकरी अनुयायांची मागणी. गोदावरी प्रदूषण आणि साधुग्रामवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर हिंदू संघटना आक्रमक, प्रशासनानं तात्काळ गोदावरी स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार, हिंदू संघटनांचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.